नांदोडकरांसाठी आशियाना रिअल इस्टेट घेऊन येत आहे 2 एकरामध्ये तब्बल 308 फ्लॅटचा भव्य प्रकल्प। तर चला संपूर्ण फ्लॅट आणि डिटेल्स जाणून घेऊ। तर आत्ता जी संपूर्ण तुम्ही बघितलीत ही आपली प्रशस्त अशी एंट्रन्स लॉबी प्रत्येक फ्लॅटला असणार आहे। आणि आता आपण हा आपला सॅम्पल फ्लॅट बघूया 3 BHK चा। तर फ्लॅटमध्ये एंट्रन्स केल्याबरोबर तुम्ही बघू शकता एंट्रन्स स्पेस पण किती प्रशस्त असणार आहे। त्याचबरोबर हा आपला हॉल तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर आणि उत्तम प्रकारचा इंटेरियर केलेला हा आपला हॉल असणार आहे। आणि आता आपण बाल्कनी बघूया। तर बाल्कनी म्हणजे याला आपण टेरेस म्हणू शकतो, की जे अगदी प्रशस्त असणार आहे, जे किड्स बेडरूम आणि हॉलला अटॅच असणार आहे। आणि याच्या समोरच तुम्ही बघू शकताय डायनिंग एरियासाठी सेपरेट स्पेस दिलेली आहे। त्याच बरोबर मॉड्युलर किचन देखील असणार आहे। तर डाव्या बाजूला असणारे हे मॉड्युलर किचन तुम्ही संपूर्ण बघू शकताय। तर कोथरूडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याही आवडत्या लोकेशनला हा 308 फ्लॅटचा भव्य प्रकल्प आहे। त्याचबरोबर लवकरच हा प्रोजेक्ट आपला तयार होणार आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आपली राहिली मास्टर बेडरूम पाहायचं। तर ही असणार आहे आपली प्रशस्त अशी मास्टर बेडरूम विथ अटॅच टेरेस। आणि मास्टर बेडरूमचं वैशिष्ट्य पण सांगायचं झालं तर इतरत्र सगळं फर्निचर देखील सोडलं तर वॉर्डरोब स्पेस मास्टर बेडरूमला सेपरेट दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि वॉर्डरोब स्पेसच्या समोरच्याच बाजूला इथे असणार आहे आपलं हे वॉशरूम। आणि आता आपण किड्स बेडरूम आणि सेकंड मास्टर बेडरूमकडे येऊयात। तर 1580 स्क्वेअर फीट पासून पुढे 3 आणि 4 BHK असे युनिट्स असणार आहेत। तर ही आपली असणार आहे किड्स बेडरूम। मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हॉलला हे टेरेस अटॅच असणार आहे, की जे किड्स आणि हॉल या दोन्हीकडे याचा ॲक्सेस असेल। आणि आता आपण सेकंड मास्टर बेडरूम बघूया। किड्स बेडरूम देखील प्रशस्त आहे आपण बघितलं। त्याचबरोबर किड्स बेडरूमच्या समोरच्या बाजूला हे असणार आहे आपलं वॉशरूम, म्हणजे कॉमन वॉशरूम। आणि याच्याच शेजारच्या बाजूला ही आहे आपली सेकंड मास्टर बेडरूम। तुम्ही बघू शकता ही देखील अगदीच प्रशस्त आहे। आणि याच्यामध्ये अटॅच वॉशरूम देखील असणार आहे। तर 3 आणि 4 BHK असे युनिट्स या 2 एकरामध्ये म्हणजेच 2 एकरामध्ये 2 टॉवर असणार आहेत, ज्याच्यामध्ये 3 आणि 4 BHK हे युनिट्स असणार आहेत। मी सांगितल्याप्रमाणे 1580 स्क्वेअर फीट पासून पुढे स्क्वेअर फीट एरिया असणार आहे। अगदी प्रशस्त असे 3 आणि 4 BHKचे फ्लॅट्स असतील। त्याचबरोबर हायराईज टॉवर असणार आहे अर्थातच। आणि ॲम्युनिटीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल मॉडर्न आणि प्रीमियम ॲम्युनिटीज इथे आपल्याला बघायला मिळतील। जर तुम्हाला 3 BHKची किंमत जाणून घ्यायची असेल तर 2,27,00,000पासून पुढे त्याच्या किमती चालू होत आहेत। तर कोथरूडमध्ये म्हणजे झपाट्याने विकसित होणाऱ्या तुम्हाला जर का कोथरूड सारख्या ठिकाणी 3 किंवा 4 BHK घ्यायचं असेल तर एकदा अवश्य तुम्ही या प्रोजेक्टला भेट द्या। त्याचबरोबर याची किंमत, साईट आणि अधिक माहिती जर का जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या आशियाना रिअल इस्टेटच्या नंबरवर एकदा तुम्ही नक्की कॉल करा। आणि जर का तुम्ही आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।